काल आम्हाला बघा फॅशन डिझायनर क्लासमध्ये गणपती प्रिंट कसं करायचं, गुलाबाचं फूल आणि गणपती शिकवलं. तर आतापर्यंत प्रिंटमध्ये आम्हाला साडी प्रिंट, फ्रेम प्रिंट, बॉटल प्रिंट आणि पत्रिका प्रिंट शिकवले होते. असं वेगवेगळे क्लासमध्ये शिकवते आणि फ्री क्लासेस आहेत बरं का. तर रोज काहीतरी शिकवते. तर हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बघा तर माझी सकाळची सुरुवात झाली बघा. तर सकाळची सुरुवात मी ग्रीन टी पिऊन करते. तर ग्रीन टीमध्ये मी बडीशेप आणि थोडं जिरे पण टाकते, कारण आपल्याला ते पचनाला चांगले असते ते. नंतर इकडे मी भाज्या कट करून घेतल्या होत्या, कारण मी मसाले भात बनवणार होते. तर माझं ग्रीन टी पेय चालू होतं, पण खूप गरम होता म्हणून मी प्लेटमध्ये ओतून घेतलं. माझी श्रेया म्हणते आधी कपात दाखवलं ना, आता पितेने पिते असे. नंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, कोथिंबीर आणि इकडे खडे मसाले घेतले होते. नंतर भाज्या आपल्या कट करून घेतल्या. खडे मसाल्यामध्ये मी धन, जिरं, बडीशेप, थोडं आलं, 4-5 लवंगा, 4-5 मिरं, दालचिनी आणि एक वेलची घेतली. तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतलं. नंतर कुकर मध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये जिरं टाकून घेतलं, थोडं तमालपत्र, 1 चक्र फूल आणि 1 वेलची टाकून घेतली. नंतर आपण कांदा आणि मिरची टाकून घेणार आहोत. ते कांदा चांगला भाजून झाल्यानंतर आपण बघा, तर आपला कांदा चांगला भाजल्यानंतर मी त्यामध्ये आपले जे भाज्या आपण राहिल्या होत्या कट केलेल्या त्या टाकून घेणार. आपला कांदा चांगला भाजलेला आहे बघा. तर ह्या भाज्या टाकून घेतल्या आणि तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या पण तुम्ही भाज्या टाकू शकता, पण मला प्रॉपरली लग्नात मसाले भात कसा बनवते तसाच बनवायचा होता, त्यामुळे मी दुसऱ्या भाज्या टाकल्या नव्हत्या. नंतर त्यात तुम्ही वाटाणा पण टाकू शकता, पण माझ्याकडे वाटाणा नव्हता त्यामुळे मी वाटाणा काही टाकला नाही. त्यानंतर बघा हे वाटण केलेलं मी वाटण टाकून घेतलं आणि हे पण चांगलं 1-5 मिनिटं भाजून घेतलं. आणि त्यानंतर नमक, त्यामध्ये हळद आणि शेंगदाणे टाकून घेतले. हे चांगलं मिक्स केल्यानंतर बघा त्यामध्ये आपल्या तांदळाच्या ह्याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. मी इकडं 2.5 पेलं तांदूळ घेतला होता, तर 5 पेलं मी पाणी ओतलं होतं. तर हे बघा आणि चांगलं मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत मी इकडे श्रेयाचं आवरायला घेतलं, कारण तिची जूट वगैरे घालायची चालू होतं. तर सकाळी गडबड असते बरं का, खरंच 8:30ला ती जाते म्हटल्यावर लवकर गडबड होते. तोपर्यंत आपला कुकर पण सुटून झाला, आपला मसाले भात रेडी झाला. तिचा टिफिन भरून घेतला आणि ते थंड व्हायला तिला ताटात काढून घेतलं. नंतर तिचं आवरून झाल्यानंतर तिला सोडायला पण गेले, कारण ह्याने गावाला गेल्यामुळं सोडायचं आणायचं काम आता माझंच लागलं, त्यामुळे गडबड होते सगळी. तोपर्यंत इकडे माझ्या मुलानं पाठीमागं पूजा वगैरे करून आवरून घेतला आणि तो 9:30ला जातो, त्यामुळं त्याची काही एवढी गडबड नव्हती. नंतर आल्यानंतर पटपट पाठीमागची कामं आवरून घेतली बघा. भांडी घासली, कपडे फोल्ड करून घेतले. त्यानंतर मी जेवायला घेतलं आणि जेवताना बघा मी असं रोज भाकरी आणि भाजी काहीतरी बनवते, पण आमचा हो काही नसल्यामुळे मी आज भातच खाल्ला जेवणात. तर असं भातासोबत मी तेल तिखट घेतलं होतं आणि असं कोणाकोणाला आवडतं भातासोबत तेल चटणी खायला. तर मला आवडते आणि मला ते मी शाळेत भात वाटत होते तेव्हा पण मी ते तसंच खायचे. तर असं कोणी कोणी खाल्लंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या जेवण करायला. नंतर ते आवरून झाल्यावर बघा मी क्लासला जायला आवरायला घेतलं आणि बाहेर मस्तपैकी पाऊस पडत होता. तर तोपर्यंत वर्षाताईंचा फोन आला, चला जाऊया, झालं का आवरून म्हणून. हो झालं म्हणलं, मी आवरून घेतच होते. तोपर्यंत म्हटलं जाता जाता चहा तर पिऊन घ्यावा म्हणून मी चहा प्यायला ठेवला. तर मस्त असं पावसाचं वातावरण असलं का चहा पिऊन फ्रेश जावं म्हणलं. चहा प्यायला घेतला मी. चहा प्यायला तुम्ही पण. आणि नंतर बघा क्लासला गेले. क्लासवरून आल्यानंतर परत श्रेयाला आणायला गेले. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, इन्स्टाला असेल तर फॉलो करा. आणि हे झाला बघा, असा आजचा दिवस होता. तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.